नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे शिवछत्रपती, हिंदुत्ववादी की सर्व धर्म समभाववादी. मित्रहो, आज पुण्यश्लोक श्री शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि सर्व महाराष्ट्राभर ती धूमधडाक्यात साजरी होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अधिकृतपणे शिवनेरी किल्ल्यावर जयंती उत्सव साजरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलेला आहे. मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की मुंबईतल्या काही मराठी दैनिकांनी पहिल्या पानावर आज शिवजयंती आहे हे वाचकांना कळवताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज अशी शब्दयोजना केलेली आहे. मी आणि माझ्याप्रमाणे अनेक लोक गेली कित्येक वर्ष ही मागणी करतायत की इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये मराठा वॉरियर असा जो शिवाजी महाराजांचा अवमानजनक असा उल्लेख केला जातो तो थांबवला पाहिजे आणि शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत हे प्रत्येकाच्या मनावर, प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिंबवलं पाहिजे. त्याची सुरुवात कुठेतरी झाली याचा मला आनंद आहे. पण मला चिंता देखील वाटते आहे. त्याचं कारण सांगतो. वर्तमानपत्रात आलेली एक छोटीशी मुलाखत हा माझा चिंतेचा विषय आहे. काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट येऊन गेला. आमचे मित्र शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांचे सुपुत्र ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, त्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर या नटानं केलेली होती. या केळकरांची मुलाखत एका वर्तमानपत्रात आलेली आहे. केळकरांचं वय आता 47 वर्षाचं आहे. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अखिल भारतीय आदरस्थान झालं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला करायला मिळवणं हा आयुष्यातला सर्वोच्च सन्मान आहे अशी त्यांची भावना आहे. पण ते काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो. तो माझा चिंतेचा विषय आहे. या शरद केळकरांचं बालपण मध्य प्रदेशात गेलं आहे. त्यामुळे ते असं म्हणाले की मला शाळेत असताना शिवाजी काही कळला होता असं नाही. मला सेटवर म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना शिवाजी महाराज समजायला लागले. कारण आमच्या शाळेमध्ये अतिशय संक्षेपानं पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जात असे. मग माझा हा चित्रपट लागला, गाजला, लोक माझ्याकडे कौतुकानं बघायला लागले, आदरानं. तेव्हा मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी सूचना केली की आपली पाठ्यपुस्तकं बदलायला पाहिजेत. एकतर शिवाजी महाराजांवर स्वतंत्र पुस्तक लावा शाळामधून, किंवा जी इतिहासाची पुस्तके आहेत त्यात शिवाजी महाराजांचा आज जो उजळता उल्लेख केला जातो तो बदला आणि शिवाजी महाराजांचा सविस्तर उल्लेख, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं योगदान लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं जाईल अशी पाठ्यपुस्तकं आपण निर्माण केली पाहिजेत असं मी मुख्यमंत्र्यांना मध्य प्रदेशच्या कळवलं आहे. आत्ता जर त्यांनी कळवलं याचा अर्थ मध्य प्रदेशच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. आणि हे 47 वर्षाचे आहेत आणि यांचं बालपण जर मध्य प्रदेशात गेलं असेल तर त्यावेळेला कोणाचं सरकार होतं ते माहीत नाही. पण ही एक जनरल
ही एक सर्वसाधारण अनास्था आहे की, आणि हे आपण महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण आपल्या महाराष्ट्रातले बहुतेक विचारवंत, बहुतेक पत्रकार, बहुतेक राजकारणी नेते शरद पवार हे जाणता राजा आहेत आणि त्यांचं कर्तृत्व सांगताना केंद्रात ते अनेक वर्ष मंत्री होते, खासदार होते, तर त्यांचं सुद्धा उत्तरदायित्व आहे की शिवाजी महाराजांची प्रतिमा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ती होत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडलो अशी खंत आपल्या मनामध्ये आपण बाळगली पाहिजे असं मला वाटतं. शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची साधारणपणे काय भूमिका असते या विषयातला एक किस्सा मी पूर्वी सांगितला आहे, परत सांगतो. इतिहासकार बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. त्याचं प्रकाशन मुंबई धोबी तलावला रंगभवनमध्ये झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते. ते मला वाटतं त्याला केंद्रात मंत्री होते. बाळासाहेब देसाई व्यासपीठावर होते आणि प्रमुख पाहुणे होते इतिहास संशोधक न र फाटक. हे पत्रकार होते, लेखक, चरित्रकार, मोठा माणूस. फाटक आपल्या भाषणात म्हणाले, यशवंतरावांकडे आणि बाळासाहेब देसाईंकडे बघून ते असं म्हणाले की आपल्याकडे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं जातं महाराष्ट्रात, ते त्यांनी काही लढ्यांमध्ये विजय मिळवले एवढ्यापुरतं सांगितलं जातं. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार कसा केला आणि जनतेचं कल्याण कसं चिंतिलं, त्या दृष्टीनं योजना कशा राबवल्या हे सांगितलं जात नाही. कारण ते राज्यकर्त्यांना अडचणीचं असतं. शिवाजी महाराजांचं सुशासन होतं हे सांगत नाहीत, कारण ते अडचणीचं असतं असं अत्यंत त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. शिवाजी महाराजांविषयी बोलताना महाराष्ट्रामध्ये ते हिंदुत्ववादी आहेत की सर्व धर्म समभाववादी आहेत असा एक वाद नेहमी रंगतो. या विषयामध्ये गांधी विरुद्ध सावरकर अशी या वादाला एक किनार आहे. भारताचं जे गेल्या 100 वर्षाचं राजकारण आहे ते मी अनेक वेळा सांगितलं त्याप्रमाणे गांधी विचार संकुल आणि सावरकर विचार संकुल, सावरकर स्कूल ऑफ थॉट आणि गांधी स्कूल ऑफ थॉट याच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि त्यात अनेक मतमतांतर आहेत, अनेक विभेद आहेत. पण मुख्य भेद असा आहे की मुसलमानांशी तुम्ही कसे वागता. गांधीवादाप्रमाणे मुसलमानांची मैत्री जर तुम्हाला हवी असेल, मुसलमानांशी ऐक्य जर तुम्हाला हवं असेल तर त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला पाहिजे, अविश्वास दाखवता कामा नये आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली पाहिजे. थोडक्यात म्हणजे त्यांचे लाड किंवा फाजील लाडसुद्धा केले पाहिजेत. सावरकरांचं म्हणणं असं आहे की अशी देशभक्ती विकत घेता येत नाही. प्रलोभन देऊन त्या मोबदल्यात तुम्ही देशावर प्रेम करा असं नाही सांगितलं जात. मुसलमानांना नागरिक म्हणून जगू द्या. फाजील लाडानं लाडावलेले अल्पसंख्याक म्हणून त्यांची वाढ करू नका. आणि मग सावरकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सूत्ररूपानं मुसलमानांशी कसं वागावं ते सांगितलंय. ते असं म्हणाले, आपलं धोरण असं पाहिजे मुसलमानांच्या विषयात, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, आणि विरोधाल तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर भारताचे भवितव्य घडवू शकतात. सावरकर असं म्हणाले, ही भाषा मुसलमानांना समजते. या भाषेचा प्रयोग योगी आदित्यनाथ यांनी केला, नरेंद्र मोदी यांनी केला आणि तो मुसलमानांना समजला
आपले आता लाड होणार नाहीत, आपल्याला नागरिक बनून जगायला पाहिजे हे मुसलमानांनी ओळखलं. सावरकर आणि गांधी याच्यातला फरक काय आहे? सावरकर मुसलमानांचे लाड करत नाहीत. भाजप आणि काँग्रेस याच्यातला फरक काय आहे? भाजप मुसलमानांवर अन्याय करत नाही, पण त्यांचे लाडही करत नाही. काँग्रेसचं धोरण असं आहे की त्यांचे लाड करावे लागले तरी चालतील आणि त्याकरिता हिंदूंवर अन्याय झाला तरी चालेल. असा फरक हिंदुत्ववादी आणि सर्व धर्म समभाववादी आहे. हे मी मुद्दाम इतक्या तपशिलानं का सांगतोय की भाजपमध्ये सामील झाले, भाजपच्या आघाडीमध्ये सामील झालेले आणि सत्ता भोगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये मुसलमानांचा एक मेळावा संबोधित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तो मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळेला अजित पवार यांनी मुसलमानांना उद्देशून असं सांगितलं की तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होईल, काही काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही तुमचं संरक्षण करू. आता अजित पवार हे भाजपच्या आघाडीत सामील झालेले आहेत. त्यांनी आत्ता जी भूमिका घेतली ती भूमिका आणि शरद पवारांची भूमिका यात फरक काहीच नाही. मग आता जर ते शरद पवारांना कंटाळून भाजपच्या आघाडीत सामील झाले असतील तर आपल्यात थोडासा तरी बदल झाला आहे. आणि तो बदल त्यांनी काही फार मोठा त्याग करून करायचा आहे असं नाही. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुसलमानांवर अन्याय करा असं भाजप म्हणत नाही, मुसलमानांचे लाड करू नका. आणि यात चुकीचं काहीच नाही. तर त्या अजित पवारांनी मुसलमानांच्या मेळाव्यात असं सांगणं ही अपेक्षा होती की मी जरी पक्ष बदलला, मी जरी पवारांना सोडलं असलं आणि भाजपच्या आघाडीत सामील झालो असलो तरी भाजपची जी भूमिका आहे ती मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की भाजपच्याकडून देखील तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुमचे लाड होतील की नाही माहीत नाही, पण नागरिक म्हणून तुमच्यावर अन्याय होणार नाही असं त्यांनी सांगावं अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षापूर्तीसाठी भाजपने प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे मग दुसऱ्या पक्षातले लोक भाजपमध्ये येतात आणि भाजप त्यांना जसं आहे तसं स्वीकारतो. हा जो आरोप आहे त्या आरोपाचं थोडंसं तरी निरसन होऊ शकेल. भाजप इतर पक्षातल्या लोकांना आपल्याजवळ करतो, त्यावेळेला आपला ध्येयवाद त्यांना समजावून सांगतो आणि त्या ध्येयवादाप्रमाणे तुम्ही जमेल तेवढं वागत राहा अशी अपेक्षा करतो. असा संदेश या निमित्तानं, शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते की सर्व धर्म समभाववादी होते या प्रश्नाचा एकदा आपल्याला निश्चित निर्णय घ्यायचा आहे. मला आठवतं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा असाच काहीतरी एक कार्यक्रम होता आणि वाजपेयी त्यावेळेला वाजपेयी पंतप्रधान असताना 24 पक्षांची आघाडी ते सांभाळत होते. त्यात ममता बॅनर्जी होत्या आणि त्यांचा इतका दबाव होता वाजपेयींवर की वाजपेयींना शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाववादी होते असं म्हणावं लागलं. तेव्हा ही जी लॉबी आहे हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध ती दुर्बळ नाही आहे आणि ती आपला अजेंडा कधी मागे घेत नाही. तर हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते असं म्हणण्यात काही चूक नाही, कारण शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराविरुद्ध मुसलमानांनी बंड नाही केलेलं. मुसलमान सुखी होते शिवाजी महाराजांच्या काळात, कारण आपल्याला गुणवत्तेनुसार वागणूक दिली जाते, नागरिक म्हणून चांगली वागणूक दिली जाते, हे मुसलमानांना कळलेलं होतं. तर शिवाजी महाराजांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं एवढा जरी संदेश लोकांपर्यंत गेला की मुसलमानांना नागरिक म्हणून चांगल्या प्रकारे वागावं लागेल, त्यांचे लाड होणार नाहीत, तरी शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केल्याचं समाधान मिळेल आणि सार्थक होईल असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.